संघ तगडी झुंज देऊ शकतो या मकर स्पोर्ट मुठवाडला, कारण मुठवा संघामध्ये सुद्धा तीच कॅपॅसिटी आहे जी किरवली संघामध्ये आहे. हेमंत इथे खूपच सफल झाले, त्याला अगदी बॉडी लाईनला चेंडू फॉलो केला. कुमार रंजूने पाहिलं आणि चेंडूला खाली सुद्धा ठेवलं होतं. वेगाने गेला अंडरआर्म फेकी करे, पण तितक्याच वेगाने जीडी पोचला स्ट्राईक एंडला आणि पंचांनी पुन्हा एकदा दर्शवलं आम्हाला की लेग बायज आहे. बघा पक्षाचा वावर आकाशामध्ये घार पक्षी आलेले आहे. त्यांना सुद्धा क्रिकेट आवडू लागलं, कारण क्रिकेटने सर्वांनाच वेळ लावलाय. पशु प्राणी मनुष्य प्राणी सर्वांनाच वेळ लावलाय. त्यामुळे पक्षी सुद्धा मागे येणार नाहीयेत. आणि पक्षाची जशी उंची आहे, जशी झेप आहे, तशी झेप घेणारे क्रिकेटरच पुढे अगदी वेगाने पुढे जात असतात. जसं विजय पावले 32,50,000, भावेश पवार, पवन केणे, JP आणि आपला लाडका ओमकार तारमाळे IPL मध्ये इथे फ्लिक ऑफ द रिस्ट. मस्त फटका जीडीच्या बॅटमधून. कैलासवासी गुरुनाथजी पाटील स्टँडच्या समोर पकडत आहे, पण वेगाने तिथे 2 धाव पूर्ण केल्या. हा वेग आहे जीडी यांचा पुराणा चावल, परंतु 30 धार तोच तरार त्यांच्यामध्ये आपल्याला नेहमी पाहायला मिळतो. उंची कमी परंतु कीर्ती ज्यांची महान, असा महान क्रिकेटर किरवली गावचा सुपुत्र RD स्पोर्ट्स किरवली संघाचा अगदी तारणहार जीडी खेळतोय मैदानामध्ये. 2 धाव पूर्ण केल्या. धावसंख्या संघाची 4 वर. कुमारचा पुढचा चेंडू बॅकफुटला गेला. लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह, क्रॅकिंग ड्राइव्ह होता तिथे. वेगाने फिल्डर पोहोचलाय आणि 2 धाव पूर्ण घेण्यासाठी तिथे वेग नाहीये. थ्रो मध्ये वेग अजिबात नव्हता. सक्सेसफुल, व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. वा, सुरेख तिथे वेग धारण करता आणि आपल्या संघासाठी जीवाचा आकांत करत असताना 2 क्रिकेटर, एका बाजूला हेमंत, दुसऱ्या बाजूला गोरखनाथ दिगाडकर. धावसंख्या दोन्ही फुलते. 5 वरती पाहतो आपण आणि चेंडू पडलेत आतापर्यंत ते सुद्धा 5. कुमार रणदिवीचे 6 धावा, माफ करा 6 ऑन द बोर्ड, 6 धावा. धाव फलकादी मला नयन सुद्धा आणि आमचे ऑपरेटर साथ देत असताना दोन्ही बाजूला स्कोरिंग एडिटिंग सर्व काय होत असताना आणि मैदानाच्या चौफेर पाहतोय प्रेक्षकांची अगदी तुफानी गर्दी. प्रेक्षकांचा इथे महापूर ओसंडून वाहू लागलाय. असं वाटतं की फायनलचा दिवस आहे की काय. हे मैदानाचं प्रेम आहे, बापगावच्या मैदानाचं प्रेम आहे, देवरुंगच्या मैदानाचं प्रेम आहे. इथे खोदून काढलाय. लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह जीडीच्या बॅटमधून. तिथे फिल्डर आहे जो कव्हरिंग करतोय. फेकी करे पण तो सिंगल इथे प्राप्त झाली आणि पहिल्या षटकाची समाप्ती झाल्यानंतर मित्रांनो धावसंख्या RD स्पोर्ट्स किरवली संघाची बिनगडी बाद 7 वर. 7. सेकंड लास्ट मॅच ऑफ द टुडे. 3 दिवसाची स्पर्धा आपण पाहतोय. मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज अशी बक्षिसं आणि ते देणारे आमचे हार्दिक पाटील सुद्धा आपल्यामध्ये आहेत. मयूरजी पाटील सुद्धा आपल्यामध्ये आहेत. अनेकांचं मोलाचं योगदान या स्पर्धेला लाभतंय आणि लाभलेलं आहे, म्हणून तर आपण हे भली मोठी जबाबदारी स्वीकारतोय. पहिला चेंडू 4:59 पडला. लक्षात घ्या, तुम्हाला 10 मिनिटात जर 2 षटकं पूर्ण करता नाही आली तर तिसऱ्या षटकामध्ये आउटफील्डचा एक फिल्डर तुमचा आतमध्ये टाकला जाईल. रुपेजी पाटील साहेबांकडून 2 विकेटसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे बॉलरसाठी आणि बॉलिंगसाठी सज्ज झालाय. बॉलिंग मार्कवरती अजय, ज्याचा सामना करेल गोरखनाथ दिगाडकर. फिल्डिंग थोडीशी फैलावली आहे. डीप कव्हर घेतलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर, वाईड इज लॉंग ऑफ, ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक लॉंग ऑन आहे आणि पहिला चेंडू मार्गस्थ. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा पायाच्या जवळून चेंडूला खोदून काढलंय. लेग लावण्याचा प्रयत्न होता तिथे. वेगाने फिल्डर येतोय. फेकी करे पण तो तितकाच वेगाने जीडी धावतोय, पळतोय आपल्या संघासाठी. महत्वाची रनिंग करतोय आणि जीवांचा आकांत, क्रिकेटचं समर्पण दाखवत असताना क्रिकेटचं प्रेम, क्रिकेटचं सौंदर्य, क्रिकेटचं प्राज्वल्य, क्रिकेटचं जाज्वल्य, क्रिकेटची थरारकता इथे निर्माण करतायत RD स्पोर्ट्स किरवलीचे हे क्रिकेटर. त्यांना साथ देत आहेत अगदी प्रतिस्पर्धी मुठवळकर सुद्धा. त्यांची सुद्धा लाजोबा फिल्डिंग पाहायला मिळते. मस्त क्रिकेटची स्पर्धा रंगत असताना धावसंख्या 9 वरती इथे पाहतो आपण बिनबाद. आमचे मयूरजी पाटील, हार्दिकजी पाटील सुद्धा आनंद घेत आहेत. त्यांच्या चेहऱ्यात हास्य फुलू लागले, हास्याचे फवारे उडू लागलेत मैदानामध्ये. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, बापगाव देवरुंग या ठिकाणी ही रंगत असलेली अगदी दिमागदार देखणी स्पर्धा. पहिला चेंडू इथे सुंदर, दुसरा चेंडू सुद्धा अति सुंदर, परंतु पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा, दुसऱ्या चेंडूमध्ये एकही धाव नाहीये. कमबॅक करतोय. दोन्ही पण फलंदाज एकमेकांना अगदी तिथे जंत्र मंत्र तंत्र सांगत असताना सल्ला मसलत करतायत. ही गरज आहे या महत्वाच्या सामन्यामध्ये, कारण फायटिंग स्कोर निर्माण करण्यासाठी एकमेकांचा तालमेल फार महत्वाचा आहे. पुन्हा एकदा फुलंचा चेंडू अगदी स्लोवर यॉर्कर होता तिथे पायाने. वा, लिओनल मेसी येऊन गेला भारतात आणि सुधीरला धडे दिले वाटतं. मस्त फुटचा वापर करतोय सुधीर.
लिओनल मेसी आला आणि 100 करोड रुपये घेऊन गेला, कोणाला माहिती पण नाही. तो हॉटेलमध्ये ज्या राहत होता तिथे 50 ते 60 कोटी रुपये खर्च झाला. एका सेल्फीसाठी 10-10 लाख रुपये दिले सेलिब्रिटीने, एक सेल्फीसाठी. लिओनल मेसी ज्याच्या पायाचा विमा आहे 8,000 कोटी रुपयाचा विमा, इन्शुरन्स. बापरे. इथे धावसंख्या बघा 11. ओ फ्लॅश इन लुकिंग स्क्वेअर कट पाहतो आपण, स्क्वेअर ऑफ द विकेट. तिथे डीप कव्हर पॉइंट आहे, मस्त फिल्डिंग करतोय. जितका सुंदर चेंडू तितका अतिसुंदर फटका, तितकंच बहारदार फिल्डिंग पाहायला मिळालं या चेंडूमध्ये. यालाच म्हणतात ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट. एकाच चेंडूमध्ये सुंदर मनमोहक दृश्य. धावसंख्या सिंगलनी पुढे 12 वर. 12 धावा, एके गडी बाद नाही. असंच झालं होतं आधीच्या सामन्यामध्ये. विकेट राखून खेळत होते, त्यानंतर अगदी पूर्णपणे धराधरी कोसळला बॅटिंग लाईनअप किरोली संघाचा. तसं काय होणार नाही ना या ठिकाणी, का तुम्हाला आता जोखीम घ्यावा लागेल, मोठे फटके मारावे लागतील. 3 ओव्हरची मॅच आहे. आता चेंडू शिल्लक आहे त्या इनिंगचे फक्त 8, त्यामुळे जोखीम घेतलाय. अराउंड द लेग चेंडू टाकला, त्याला स्वीप केलंय. सुंदर फटका, तितकं सुंदर इथे फिल्डिंग करते सूरज. तिथे आला वेगाने आणि अंडरआर्म फेकी करेपर्यंत हेमंत बाद झालाय. एक गडी बाद आणि एक धाव कंप्लीट. चिमुकली बघा कशी धावते, चिमुकली. तिला सुद्धा टिपलं गेले कॅमेरामॅननी. अगदी चौ बाजूला बघा रामकृष्ण हरी काकडे. हे काय कुठे हे निसटणार नाही कॅमेरामॅन मधून. बघा बघा ते काय नक्की करतायत, काय खातायत. अगदी एनर्जी च्यवनप्राश खातायत ते रामकृष्ण हरी काकडे. आमचे लाडके ते 7 स्टार मधले 1 स्टार आहेत. इथे नवीन बॅटर गेला आणि त्यांनी सुद्धा विकेट फेकण्याचा इरादा केला की काय. तिथे चेंडू हवेत आहे, तिथे एक फिल्डर नाहीये. 3 फिल्डर पोहोचले ते कुमार नंदीने. तिथे चेंडू पकडला आणि तिथे जीडी बाद झाला. अजून एक धक्का रनआउटच्या रूपामध्ये. तसंच झालं जसं उल्लेख केला नेन आपण नुकताच की अगदी संत गतीने सुरुवात तर केली, परंतु त्यानंतर धारातीर्थी कोसळला. तसंच इथे कोसलू पाहतोय संघ. अगदी दुसरा विकेट सुद्धा प्राप्त केला आणि रनआउटच झाला जीडी. नवीन बॅटर आलाय आरडी राकेश दिगाडकर. त्याच्या आधी ऋतिक आलाय मैदानामध्ये. ऋतिकच्या सोबतीला राकेश दिगाडकर ज्याने मागच्या सामन्यामध्ये मॅच द मॅचचा किताब पटकावला. चांगली बॉलिंग चांगली बॅटिंग केली होती. ज्यांच्या सभोवताली संघ फिरतो, जे अगदी आधारस्तंभ आहेत किरोली गावचे सुद्धा आणि या संघाचे सुद्धा. मिस्टर उपसरपंच साहेब राकेश दिगाडकर गोइंग ऑन द क्रीज. जे आमचे 7 स्टार मधले 1 स्टार आहेत. 1 स्टार आमचे रामकृष्ण हरिकाकडे, ज्यांना आपण नुकतंच पकडलं कॅमेरामॅननी त्यांना टिपलं. दुसरे 2 स्टार बसलेत आमचे अजितजी पाटील, बारामदादा मेहर आपल्या व्यासपीठावर. आणि 4थे स्टार आपण पाहतोय जे स्ट्राईकला आहेत राकेश दिगाडकर. 5वे स्टार केपी. 6वे स्टार आपण म्हणू शकतो लखनजी पाटील. आणि 7वे स्टार आपल्याला पाहायला मिळतील उद्याच्या दिवसामध्ये. ते कोण असतील ते उद्याच आपण सांगू. अनंत केणे असतील ते संस्थापक आणि अध्यक्ष मॅन फ्रॉम भावाले. इथे मात्र आरडी असतील सामना करण्यासाठी. सुधीरचा ड्राईव्ह केला हाय बॅक क्लिपनी, तिथे सरळ जातोय गोलंदाजाला. तिथे चेंडू मिळाला नाहीये. मिडाऊनचा फिल्डर येईपर्यंत सिंगल प्राप्त करतायत आरडी. आणि ऋतिकला आणलाय स्ट्राईक एंडला. धावसंख्या 1 पुढे सरकत असताना 15 वरती जाऊन ठेपली. अपेक्षा बाळगली होती की 30 ते 35 धावा. बघा चिमुकले आले स्टेजवरती. अजितजी पाटीलच्या उजव्या बाजूला एक चिमुकला आणि एक चिमुकले आहे. हे 2 देवाची फुलं आहेत आपल्या ह्या क्रिकेटचा आनंद घेत असताना. वेलकम बेटा वेलकम. व्हेरी गुड. अजितजी पाटील यांची सुकन्या आणि सुपुत्र. वा वा व्हेरी गुड व्हेरी गुड. पाटील म्हणतात की तुझे सूरज कोहिया चंदा, तुझे दीप कोहिया तारा, मेरा नाम करेगा रोशनी, मेरा जग में राज दुलारा आणि राज दुलारी. ज्यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. फास्ट अप करा जरा, स्पीड अप करा. पहिला चेंडू पडलाय. धावसंख्या 15. 2 गडी बाद. ऋतिक सज्ज सामना करतोय सुधीरचा. यावेळेला टर्न केलाय. जबरदस्त बॉटरमेंटचा वापर आणि भीर रिकावून दिलाय एका टप्प्याने सीमा रेषेच्या बाहेर. ऋतिकचा चौकार. डीजे मजा आली आणि मजा आणणारा फटका, मनमोहक फटका इथे लगावाला. ऋतिकने चौकार. धावसंख्या पोहोचवली 19 वर. पुन्हा एकदा सज्ज.
पुन्हा त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, बॅटच्या अगदी हँडल जवळ तिथे चेंडू धडकला आणि आपण पाहतोय विकेट किपरने झेल पकडलाय. फलंदाज ऋतिकची खेळी संपुष्टात. हा बघा रिप्ले, सुधीरने हा चेंडू बाउन्सर केला होता. उचली घेण्याचा चेंडू अगदी शोल्डरच्या हाईट एवढा होता, बॅटच्या हँडल जवळ अगदी चेंडू धडकला आणि तिथे अगदी सुंदर झेल टिपला विकेट किपरने. पुढे येऊन पुढे सरसावून ज्याने अगदी चौकार मारला त्याला लगेचच अगदी परतीचा रस्ता दाखवला गोलंदाज सुधीरने. ही त्याची क्षमता आहे. चांगला विकेट टेकिंग बॉलर आहे. नवीन बॅटर येतोय अभय नावाचा किरवली संघाकडून. आरडीना जॉईंट होईल. आणि बघा खेळाडू कक्ष आणि आमचा हा मंच दाखवला जातोय जिथे आमचे सुनील पवार सर सुद्धा बसलेत बघा टॉस बॉक्समध्ये. अगदी मस्त नटराज बैठकी स्टाईलमध्ये खुर्चीमध्ये ते अस्वस्थ झालेत. या सामन्याचा आनंद सर्वजण लुटतायत. प्रेक्षक, लहान लहान मुलं, ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक सर्व आनंद घेत असताना या रमणीय वातावरणामध्ये गांधारी नदीच्या किनारी हे असलेलं क्रीडांगण पाहतोय आपण. निसर्गाचं वरदान, बापगाव देवरुंग गावाचं वरदान, आणबान शान श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. नवीन बॅटर अभय आडवा झाला, परंतु तिथे अभयला सुद्धा अगदी सरळ स्टेटर वन टाकला. तिथे एक धाव कंप्लीट मिळेल का? पंच सुद्धा दर्शवतील. धाव मिळणार नाही कारण विकेट किपरने कलेक्ट केलाय चेंडू. अशा वेळेला तुम्हाला धाव मिळणार नाहीये. नवीन नियमानुसार हे तुम्हाला अलाउड नाहीये असे पंच सांगतील. पंचांशी संवाद साधा पंच दर्शवतात. येस उमेश केने सर, नो डाऊट. त्यांनी लगेच शंकेचं निरसन करण्याचं सांगितलेलं आहे. उमेश केने सर, रिव्ह्यू वाईट साठी आहे की? येस, ओके. कारण आर डी सरांनी सांगितलं तिथे की एस टी सोडून जातोय चेंडू. आपण बघूया आता लगेचच. अक्षरशः ऑफ स्ट्रीम आणि मिडल स्टंपच्या वरून सर आहे चेंडू. एक्झॅक्टली ऑफ स्टंप आणि मिडल स्टंपच्या वरून, लेग स्टंपला पण नाहीये. हो उडवलाय, उचललाय, तिथे गॅप आहे. पुन्हा एकदा सूरज पोहोचेल का? हो, मोठ्या टप्प्याने चेंडू कव्हर केला जातोय. 2 धावा नाही घेतल्या जात. आरडीने आपल्याकडे स्ट्राईक ठेवली आहे कारण त्यांना सुद्धा मोठा फटका खेळायचा आहे. धावसंख्या फार मोठी नाही मित्रांनो, 20 वरती थांबली आहे आणि आता शेवटचा चेंडू असेल ह्या टार्गेट सेट करण्यासाठी. म्हणू शकतो चौकार, षटकार, सिंगल, डबल की विकेट, हे सुद्धा आपल्याला गणित प्रत्येकाच्या मनामध्ये आलं असेल. जे पाठीराखे असतील की आरडी काय करेल. आरडीने उडवलाय आणि भिरकावून दिलाय की काय बघूया आपण. येस, बुर्र, सिक्सर आरडीच्या बॅट मधून. धावसंख्या 26 वर, 27चं टार्गेट 3 षटकामध्ये ठेवलंय मकरंद स्पोर्ट मुठवलच्या समोर आरडी स्पोर्ट्स किरवलीने. 27 टू विन. किती सुंदर फटका सजला. वाह, काय स्टान्स आहे. नटराज स्टाईलने उडवला आणि नजर बघा, अगदी स्थिर नजर नजरेच्या समोर खेचला आणि चेंडू अगदी प्रवेशद्वाराच्या बाहेर गेला. तिथे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा ठोकला षटकार आणि षटकार निर्णायक असेल. त्या ठिकाणी सन्मान्य पाहुण्यांचं सुद्धा बॅनर आपण अनेकांचं पाहतोय ज्यांचं मोलाचं योगदान आपल्याला लाभलंय. चंद्रकांतजी पाटील साहेबांचं बॅनर आहे तिथे. तसेच आपण पाहतोय शत्रुघ्नजी पाटील साहेब. या सर्वांची आम्हाला मोलाची मदत सुद्धा लाभली आहे. आणि अजून एक बॅनर प्रगटजी शेट्टे साहेबांचं सुद्धा आम्हाला मदत आहे, ज्यांनी आम्हाला एनर्जी ड्रिंक दिले. वा वा, सर्वांना इथे टिपलं जात आहे. विकीजे पाटील सुद्धा, वा, सुंदर सुंदर. कैलासवासी हरिभक्त पारायण कुमार, हर्षल गोरखनाथ पाटील स्टँडच्या तिथे चेंडू गेला आणि तिथे मात्र ह्या मैदानामध्ये पाहतोय की फायटिंग स्कोर निर्माण केलाय आरडी स्पोर्ट्स किरवलीने. चांगली फाईट दिली जाईल कारण चांगली बॉलिंग सुद्धा होते. आरडी यांची, जीवन दिगाडकर यांची सुद्धा बॉलिंग सुरेख आहे. आणि त्या ठिकाणी पाहतोय आपण की हा सामना फायटिंग होण्याची दाट शक्यता. अनेकांचं बॅनर सन्माननीय आपले लाडके सरपंच साहेब बारामजी घोडे साहेबांचं बॅनर, तसेच योगेशजी पाटील लाडकं व्यक्तिमत्व, तसेच माजी सरपंच रमेशजी अनंत पाटील साहेब यांचं सुद्धा बॅनर आपण पाहतोय. आणि हे यशवंतजी सोरे साहेब, वा, यांना कोणी विसरलं. आपले वालशिन बापदेपाडा परिसर, चौदरपाडा परिसरामध्ये ज्यांचं फार मोठं नाव आहे असे सर्व आपण पाहतोय बॅनर. आणि आपले लाडके पाणेवर वीरेनजी दयानंद चोरगे, युवकांचे प्रेरणास्थान, भावी जिल्हा परिषद सदस्य असं आपण त्यांना आधीच ठरवलेलं आहे. आणि ह्या सामन्यामध्ये काय निर्णय ठरेल ते आपल्याला ऐकवतील सुनील पवार सर या कॉमेंट्री बॉक्समध्ये.
सुनील पवार सर त्याच्या पॉवरफुल कॉमेंट्रीच्या माध्यमातून ह्या सामन्यामध्ये रंग भरतील. वेलकम सर, वेलकम. खूप खूप धन्यवाद. परत एकदा पाहतोय आपण सर्व तमाम क्रिकेट रसिकाचं स्वागत आहे मित्रांनो. आपण आज आई गावदेवी चषक 2025चा पहिला दिवस उद्घाटनीय या सोहळ्यापासून आपण ज्यांचा आवाज ऐकला असे आमचे खास परम मित्र. आयुष्यामध्ये सर्व काही गोष्टी घडतात, पण दोस्ती ही एक अखंड असते. हृदयात स्थान टिकवणं कठीण असते. आणि त्याच प्रकारे सरने उल्लेख केला होता की उमेशकीने दादानी खास वरती आणण्याचं काम केलं. हे एक चांगल्या व्यक्तीची ही गोष्ट आहे. ज्या व्यक्तीने आपल्याला पुढे नेलं त्याचं कौतुक करणं गरजेचं आहे. आणि आवर्जून सरांनी उल्लेख केला होता की निंबोलीमध्ये आमदार चषकच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली 2017-16मध्ये. आणि खऱ्या अर्थाने माझी ओळख सर मी जर सांगितली बालाजी चषक 2009च्या माध्यमातून सन्माननीय दयानंद चुरगे साहेब, प्रभाकर पाटील यांच्या माध्यमातून मी गावाकडे समालोचन करायचो हिंदीमधून. पण इथं जो बॅनर लावला तिथं जाऊन ऑफिसला भेटलो दादाला यवतमाळ म्हणून सांगितलं तर लगेच दादाने होकार दिला. आणि खऱ्या आता तिथून मात्र भिवंडीमध्ये माझा प्रवास सुरू झालाय. टार्गेट जर पाहिलं आपण 27 धावा 94 प्रति षटकामागे जी सरासरी पाहिली आपण 9 धावाची सरासरी पार करावी लागेल. एवढी मोठी सरासरी नाही आहे. त्यासाठी निश्चित RD11 किरोली टीमला हाय क्वालिटीची बॉलिंग करणं गरजेचं आहे. पहिले षटक टाकण्याच्या तयारीमध्ये गोलंदाज मनीष, बॅटर समोर पाहतोय आपण रणजित आणि नॉनस्ट्राईकला बॅटर सूरज. ही जोडी खेळपट्टीवर आहे. तगडं आव्हान नाहीये पण तगडी बॉलिंग अटॅकचा सामना करावा लागेल बॅटरला. पहिला चेंडू गोलंदाजाच्या डोक्यावरून डाऊन द ग्राउंड. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं. काही धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी. तर मात्र क्षेत्ररक्षकांनी खातं उघडलंय. बॅटर रणजित यांनी खातं उघडलं टीमचं. आता मात्र खेळण्यासाठी बॅटर सूरज सज्ज असेल. बॉलिंग अटॅकवर जर पाहिलं आपण पहिले षटक मनीष मारा करतोय. क्वालिटीची गोलंदाजी इथे मात्र करावी लागेल पाहतोय आपण. आणि यानंतर जो सामना होईल चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल तो मात्र धनेश 11 कुक्षे या टीम सोबत फाईट करेल. याच पात्र फटका चांगला सजवण्याचा प्रयत्न पण टायमिंग परफेक्ट नाही आहे. आणि विकेटची आवश्यकता विकेट प्राप्त करून देतोय दुसऱ्या चेंडूवर गोलंदाज इथं मात्र मनीष.
सामना असेल तो टॉप 3 मध्ये प्रवेश करण्यासाठी. तब्बल 3 दिवसामध्ये किती संघ आहेत? 30 संघ. कमाल धमाल. जे प्रत्येक कमी दिवस जास्त संघांना प्राधान्य दिले आई गावदेवी चषक 2025 मध्ये. अतिशय प्रतिम षटक हाताळताना गोलंदाज. चांगला चेंडू अतिशय प्रतिम थोडक्यात बचावलाय. काय घातक बॉलिंग अटॅक पाहतोय आपण पहिल्या षटकामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती 2 बाद 2 अशी नाजूक स्थिती. कमालीचा षटक हाताळलाय मनीष या बॉलरनी. RD 11 किरोली टीमची पाठीराखे खुश असेल या पहिल्या षटकाच्या खेळामध्ये. डेथ बॉलचा इशारा पण तेवढंच जर टेन्शन चेहऱ्यावर पाहतोय आपण खास मकरंद स्पोर्ट मोटुल या टीमच्या प्रत्येक पाठीराख्यावर. ज्या प्रकारे खराब चुकीची फटकेबाजी करून 2 बॅटर बाद झालेले तेजस आणि प्रसाद या जोडीवर एक मोठी जबाबदारी असेल. पहिल्या षटकातला सर्वात शेवटचा चेंडू राईट आर्म ऑफ द विकेट. दाढी गुल 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 धक्का बटलाय तो तिसरा. वा भाई वा. आता मात्र पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे दबाव टाकला गेलं. धावसंख्या जर पाहिली आपण फक्त आणि फक्त 2 आहेत. 3 गडी बाद केले. येणारे 12 चेंडू आणि इथून मात्र आता समीकरण कठीण बनलंय. 25 धावांची आवश्यकता आहे. 18 मध्ये 25 6 चेंडू गेले. त्यानंतर मात्र पाहतोय 12 मध्ये आता 18 मध्ये 27 पाहिजे होते. त्यानंतर आता मात्र त्यातून गेले 6 चेंडू. 12 चेंडूचा खेळ बाकी आणि इथून मात्र 25 धावेची आवश्यकता. सरासरी जी 9 होती ती आता मात्र 12.50 ची सरासरी बनलेली आहे मकरंद स्पोर्ट मोटोल या टीमसाठी. गोलंदाज सज्ज होताना राकेश राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडूवर धमाका करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली स्वतः राकेश बॅक टू द बॉलर. खेळ चांगलं टिपलंय. चौथ्या बॅटरचा होतोय खेळ समाप्त. रुपेश मागेल एक किमती धाव इथं मात्र मकरंद स्पोर्ट मोटोल टीमला प्राप्त होताना पाहतोय आपण. वाईटच्या स्वरूपात धावसंख्या मात्र पुढे सरते ती 3-4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. खूप कठीण परिस्थिती. याच पात्र अजून एक चुकीचा फटका. आपण खाली क्षेत्र आहे. कुठलंही क्षेत्ररक्षक नाही आहे तिथं. गॅपमध्ये चेंडूचा टप्पा पडलाय आणि त्यापूर्वी मात्र 2 धावा कंप्लीट करतोय बॅटर. धावसंख्या 5. अजून इथून मात्र जे विकेटला पण 22 धावीची आवश्यकता आहे. कठीण आव्हान आहे पण क्रिकेटमध्ये कठीण नाही आहे. 2 मोठे फटके जर आले षटकामध्ये तर परत एकदा हावी होईल मकरंद स्पोर्ट मोटोल संघ. पण तो मारेल कोण? आता मात्र दोन्ही चांगले बॅटर पाहतोय आपण. विशाल आणि सुधीर ही जोडी खेळपट्टीवर. राकेश अतिशय जबरदस्त अजून एक षटक हाताळताना आपल्या टीमसाठी. राकेश मध्ये RD. याच पाता फटका हवेत आहे. फटल्या गेलं फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुरेख खेळ टिपल्या गेलं. निम्मा संघ गारद झालाय. फक्त धावसंख्या आहे ती 5.
नवीन बॅटर खेळपट्टीवर येताना पाहतोय. आता मात्र लक्ष सोपटणारा कठीण बनलंय. डोंगर दिसतोय आता. त्यापूर्वी मात्र धनेश शेलवण कुक्षे टीमचा संगणक आपण टॉस बॉक्समध्ये येऊन सज्ज राहायचंय. कुठल्याही परिस्थितीमध्ये हा सामना होणार म्हणजे होणारच आहे. त्यासाठी आपण या सज्ज होताना चांगला चेंडू परत जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. आता मात्र निश्चित पराभवाच्या छायाकडे वळतो काय मकरंद मोठोल संघ. तुचेल मयाया अशी परिस्थिती अति काही संकटात नाही म्हणतात मित्रांनो. विचार करा, जास्त काही करू नका. जेव्हा तुम्हाला सरासरी 9 पेक्षा खाली आहे त्या प्रकारे बॅटिंग करणं गरजेचं आहे. परत एक चांगला चेंडू, कारण की आघाडीची 5 टॉप ऑर्डर बॅटरनी काहीच नाही केलं. आता मात्र पाहतोय की शेवटचे बॅटर कशा प्रकारे बॅटिंग करेल. 2 निर्धाव लगातार चेंडू म्हणजे त्या चेंडूला विकेटपेक्षा जास्त किंमत प्राप्त होते. आता मात्र मला वाटते की या षटकातला हा जवळपास शेवटचा चेंडू असेल. अजून त्याच प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अतिशय अप्रतिम चेंडू पाहतोय. टप्पापर्यंत झपकन थोडंसं आतमध्ये येणारा आणि बॅटिंग साईडनी हा वाईटसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. आमचे तिसरे पंच चेक करतील. कुशल मुवमेंट सामना पाहतोय आपण. आणि पंच तिसरे सांगतायत की हा चेंडू वाईड म्हणजे डबल हा चेंडू टाकावा लागेल. यस, तिसऱ्या पंचाची भूमिका पाहतोय आपण. यस, एक अतिरिक्त धाव मिळते. टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 6. अजून मात्र मी तर म्हणेन की 21 धावीची आवश्यकता आहे. येणारे इथून मात्र 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रत्येक चेंडूवर जर विचार केला आपण 3 धावाची आवश्यकता. षटकार जर आला तर पलटवार करेल मकरंद मुठोल संघ आणि निर्धाव जर गेला तर मानसिक दबाव वाढेल शेवटच्या षटकामध्ये. हा फटका पुलचा हवेत आहे. प्रयत्न खूप चांगलं, सुपर. प्रयत्न केल्याने तुम्हाला फळ मिळतात. चिवाची पर्वा न करता हवेत झेपावून झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यापूर्वी मात्र 2 धावा सहज कंप्लीट. शेवटच्या चेंडूवर आल्या 2. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 19 धावीची आवश्यकता आहे. वाह, हमारे मित्र ने तो कहा कि मुश्किल है भाई. अलग अलग इंसान की अलग सोच होती है. क्या बोलूं अब इसको. वाह. आणि या परत एकदा या सत्रामध्ये आगमन होताना पाहतोय ज्या व्यक्तिमत्वाने या स्पर्धेसाठी 2 खेळाडू कक्ष, टॉस बॉक्स, शाल आणि जिसने प्यासे को पानी पिला दिया उसने सातों समंदर को नीचे दिखा दिया. असे आमचे यादगार व्यक्तिमत्व सूरज भोईर दादांचं व्यासपीठावर पाहतोय की आगमन झालेलं आहे. वेलकम दादा, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सामना मात्र रंगतदार पाहायला मिळेल काय. येणारे इथून मात्र चेंडू शिल्लक आहे ते 6 धावा बनवायला लागेल मकरंद स्पोर्टला. 19. पहिल्या चेंडूवर प्रहार केले. चेंडू जातोय 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 लॉंगॉनच्या वरतून ठोकलाय हा षटकार. बिहार नाही मानूंगा हे सांगताना बॅटर काय क्लास फटका होता. ओरपी चेंडू बॅटच्या मधोमध मधुर आवाज दूर असा लॉंगॉनच्या वरतून ठोकलाय हा षटकार. 5-13चं समीकरण. अजून एक धमाका, पुल पॉवरफुल. आणि इथं मात्र कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. किती धावा वाचवलंय आपल्या टीमसाठी. खूप चांगलं A1 क्वालिटीचं क्षेत्ररक्षण पाहिलं. हे पाहू शकता रिप्लेमध्ये. फटका चांगला होता. मिडविकेट क्षेत्राकडे हवे चेंडू चाललंय. कॅमेऱ्याने कैद केलंय. शेवटी मात्र वा भाई वाह वाह, सेफ आहे. तब्बल 4 धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी. जर षटकार आला असता तर मात्र सामना रंगात 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 अजून आला असता. अजून सामना रोमांचक स्थितीमध्ये आहे. हार नाही मानेगी, काटेगी टक्कर. सामना असावा कसा तर त्याचं उत्तम उदाहरण पाहतोय हा चालू सामना. 4 चेंडू आणि इथून मात्र 11 धावीची आवश्यकता आहे. गोलंदाज पाहतोय आपण ऋतिक, ज्यांनी आजच्या दिवसामध्ये अप्रतिम बॉलिंग केली.
पण अतिशय महत्वपूर्ण षटक हा सामना सोडून दिले. माहिती आहे की लाईन चुकीचे दबाव टाकला होता पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून, त्यानंतर परत एक मोठा धमाका पाहिला होता. चांगलं क्षेत्ररक्षण, अतिरिक्त धाव मिळते, अतिरिक्त चेंडू मिळते. आता मात्र 10 धावीची आवश्यकता आहे. येणारे इथून चेंडू शिल्लक आहे ते 4-10चं समीकरण. छान बॅटिंगचं प्रदर्शन करताना बॅटर. अजून एक, हा पण जाईल 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 जाईल. के कडक षटकार ठोकलाय. पाटील नावाचा वादळ आलाय. याच्यासाठी आम्ही समालोचक कक्षामधून हेच सांगतोय मित्रांनो, मैदानाच्या मध्ये लढायचंय, संघर्ष करायचा संघर्ष केल्याशिवाय कुठल्याही व्यक्तीला त्याचा परिणाम मिळत नाहीये. काय संघर्ष केलाय, काय अप्रतिम बॅटिंग करतोय. चमकता स्टार या टीमचा विशाल पाटील इज द ग्रेट. 2 टोलीजिंग फटके. आता मात्र समीकरण अतिशय सोपं झालंय. 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 4 धावेची आवश्यकता. सामना होता कुठं आणि सामना येऊन ठेपलाय कुठं. खऱ्या अर्थाने क्रिकेटचा जल्लोष, क्रिकेट आणि जिथं खेळ का म्हणतात, हीच परिस्थिती जेव्हा असते तेव्हा मात्र क्रिकेटचाच विजय होतोय. आपल्या गावाचा विजय होतोय. पण इथं मात्र विजय साजरा करेल काय विशाल पाटील. चला पण वेळेत सुद्धा भान ठेवायचंय. 3 चेंडू 4. एखादा गोल्डन चेंडू, गोल्डन विकेट येईल का विशालची, तर पलटवार करेल. अजून एक, परत एकदा हा पुल पॉवरफुल आणि आलाय तो विजयी षटकार. आता वेळ कमी, त्यामध्ये कमीच वाजवायची. जेव्हा वाजवली तेव्हा वाजवू आपण. यस,